खजिनान कैदी आपल्या समोर पेश करण्याची आज्ञा असावी महाराज. आबाजी, खजिना मोरोपंतांकडे जमा करा आणि शरण आलेल्या कैद्यांना माफी करून सोडून द्या. जी महाराज. महाराज, आपली हरकत नसेल तर एक खास कैदी आपल्या समोर पेश करण्याची इजाजत द्यावी. खास कैदी? इजाजत आहे, पेश करा. घेऊन या ना तिला. आबाजी, या कोण? महाराज, ही आहे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमदची सून. कल्याणचा खजिना लुटत असताना आम्हाला ती सापडली आणि म्हणूनच तिला आपल्या समोर नजराणा म्हणून पेश करीत आहे. काय बोलताय आबाजी? दुश्मनांच्या स्त्रियांना पकडून त्यांचे नजराणे स्वीकारून त्यांचे जनानखाने तयार करायला आम्ही तुम्हाला मुंबई बादशाह वाटलो की काय? पण महाराज, ही तर दुश्मनांची. खामोश आबाजी. आता एक अवाक्षर जरी बोललात तरी आम्ही विसरून जाऊ तुम्ही आमचे आहात म्हणून. वा आबाजी वा. मराठी फौजेचा शिरस्ता आपण इतक्या लवकर विसराल असं वाटलं नव्हतं. आम्ही लहान मुलं, बायका आणि म्हातारी माणसं यांना कधीच उपद्रव करत नाही. परस्त्रीकडे तर आम्ही कधी चुकूनही पाहत नाही. हे माहीत असताना आपल्याकडून ही आगळी घडलीच कशी? माफी असावी महाराज, पण आजवर हे मोगल, हे शाही सरदार आपल्या आया बहिणींची अब्रू लुटत आलेत. त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करून त्यांच्या इज्जतीची खुलेआम हेटाळणी करत आहेत. आजवर त्यांनी कित्येक लेकी सुनांच्या आयुष्याची राख रांगोळी केली आहे. त्या बदल्याच्या सूड भावनेने आमच्याकडून चुकून. आबाजी, त्यांनी तैसे केले म्हणून आम्हीही तसेच करावे का? अहो, ते तैसे होते म्हणूनच आम्हाला हे ऐसे स्वराज्य उभे करावे लागले. आम्हीही त्यांच्याप्रमाणेच वागू लागलो तर मग त्यांच्यात आणि आमच्यात फरक तो काय? लक्षात ठेवा, आम्ही जरी या स्वराज्याचे निर्माते असलो तरी स्वराज्याचे खरे स्वप्न पाहिले ते आमच्या मा जिजाऊ साहेबांनी. त्यामुळे स्वराज्यातील सगळ्या जाती धर्माच्या स्त्रिया या त्यांच्या लेकीबाळी आहेत. आजपासून सगळे ध्यानात ठेवा, स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता, साक्षात तुळजा भवानी जणू. तिचा उपमर्द कदापिही सहन केला जाणार नाही. मग ती स्वराज्यातील असो वा परमुलखातील, आपली असो वा दुश्मनांची, स्वराज्यात तिला मातेचे स्थान असेल. आओ साहेब, माफ कीजिएगा, हमारे लोगों की गलत फहमी की वजह से आपको तकलीफ सहनी पड़ी, उसके लिए हम शर्मिंदा हैं. पण आपण काळजी करू नका. मराठ्यांच्या राज्यात इथे आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. आता आम्ही आपल्यासाठी काय करावं असं आपल्याला वाटतंय? हम बीजापुर जाना चाहते हैं. जी जरूर. मोरोपंत, आमच्या या बहिणीला राणी साहेबांकडे घेऊन जा. यांची खणा नारळानं ओटी भरायला सांगा आणि शिबंदी पाठवून यांना सन्मानाने विजापूरला रवाना करा. आबाजी, दौलत खान, यापुढे अशी चूक परत कधीही होणार नाही याची काळजी घ्या. स्वराज्याचा शिरस्ता कधीही विसरू नका. तोच आपला खरा स्वराज्य धर्म आहे. मराठों के राजा शिवाजी थे? जी हाँ मोहतरमा, यही है हमारे राजा, राजा शिवाजी महाराज. या अल्लाह, ये तो कितने महान हैं. पर न जाने क्यों हमारे रियासत में इन्हें दगाबाज कहते हैं, काफिर कहते हैं. अगर ये लुटेरा होते तो आज मेरी इज्जत कब की लूट जाती. अगर ये दगाबाज होते तो मुझे अपनी बहन मानकर मेरी विदाई ना करते. मैं तो समझ गई थी कि अब मैं लूट जाऊंगी, बर्बाद हो जाऊंगी. लेकिन इन्होंने मुझे माँ कहा, बहन कहा. क्या इस धरती पर कोई ऐसा भी राजा होगा जो दुश्मन की इज्जत को भी अपनी इज्जत समझता हो, दुश्मन की इज्जत की भी इज्जत करता हो? या अल्लाह, दुश्मन के भी बहु बेटियों की इज्जत करने वाले इस महाराजा की हमेशा रक्षा करना. या
लंबी उम्र देना। शत्रु ही करीवन